आणि आता बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। नंदुरबारच्या बोरवाड गावात नदीला पूल नसल्यामुळे नागरिकांना पुराच्या पाण्यातून अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पावसाळ्यात पर्यायी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये आणि त्यामुळे गरोदर महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्धांना जीवघेणा संघर्ष करावा लागतोय। या धोकादायक प्रवासामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागू शकतो आणि त्यामुळे समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिलाय। अधिकची माहिती आपल्याला सागर नाईकवडे देत आहेत। सागर, नेमका या पुलाविषयी काय निर्णय घेण्यात आलेला आहे? सध्या या ठिकाणी पूल हा बांधण्यात आलेला नाही आणि त्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागतो। एकंदरीत या संदर्भात काय अपडेट्स आहेत? ऋतुजा, नक्कीच नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा हा तालुका आहे आणि या ठिकाणी असलेल्या बोरवान नदीला गेल्या अनेक वर्षांपासून या गावाला पूल नाहीये। 10 गावांचा संपर्क या नदीच्या प्रवाहातून आहे। नेमकं दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या नद्यांना पूर येत असतो, मात्र जी नदी आहे त्यांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अद्यापही पूल बांधलेला आलेला नाही। पूल मंजूर करण्यात आलेला आहे, मात्र तो अजूनही बांधण्यात आलेला आहे। त्यामुळे जे येथील आदिवासी नागरिक आहेत त्यांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा या ठिकाणी प्रवास करावा लागतो। त्यामुळे अनेक ठिकाणी या ठिकाणी दुर्दैवी घटना देखील घडत असतात, मात्र प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येते। त्यामुळे ग्रामस्थ जे आहेत ते आता आक्रमक झाले असून कधी पूल बांधला गेला नाही तर आंदोलनाचा देखील इशारा या ठिकाणी नागरिकांनी दिलेला आहे। निश्चित सागर, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। नंदुरबारच्या बोरवाड गावात नदीला पूल नसल्यामुळे या नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पावसाळ्यामध्ये पर्यायी रस्ता नसल्यामुळे आता या ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये आणि त्याचमुळे गरोदर महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्धांना जीवघेणा संघर्ष करावा लागतोय। नंदुरबारची आपण ही दृश्य पाहतो। या धोकादायक प्रवासामुळे अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागू शकतो, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळे समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या मार्फत देण्यात आलाय।